मुंबई महापालिकेमध्ये साटम फॅक्टर मजबूत होताना दिसतोय। प्रशासकीय निर्णय असो किंवा कामकाज यामध्ये अमित साटम यांचा वर्चस्व असल्याचा आरोप होतोय। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी महापौर रितू तावडे केवळ रबर स्टॅम्प आहेत असा आरोप केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या बीएमसी मधील वाढत्या उपस्थितीने चर्चा रंगलेल्या आहेत। महापौर रितू तावडे या सलग वादामध्ये सापडतायत। दुसरीकडे साटम यांचं पारडं जड होत असल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिकेच्या कालच्या मुंबई क्लीन लीग या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्या शेजारी अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावरून स्वपक्षीय नेत्यांपासून सावध राहा असा सल्लाही पेडणेकरांनी महापौर रितू तावडे यांना दिला आहे। आणि याच संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, सध्या मुंबई महापालिकेमध्ये मानापमान नाट्य सुरू आहे का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। निमित्त झालेला आहे, खरं तर अनेक प्रसंग असे सांगता येतील, मात्र कालचं जे निमित्त झालेलं आहे की एक प्रशासकीय कार्यक्रम मुंबई महापालिकेत होता, ज्या ठिकाणी अभिनेता अक्षय कुमार हे उपस्थित होते। मात्र त्या कार्यक्रमामध्ये महापौर रितू तावडे या अनुपस्थित राहिल्या। सोबतच उपमहापौर संजय घाडी यांना सुद्धा मानाचं स्थान दिलं नाही, यावरून शिवसेनेच्या कोटात नाराजी आहे। कसं बघताय? आणि या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्हाला बोलवण्यात आलं होतं का? असा जो कार्यक्रम घेतला गेला त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मला छाप दिसली। हा बीएमसीचा कार्यक्रम नव्हता असं मला वाटतं। फक्त आमचे अधिकारी दिसले, आमचे आयुक्त दिसले म्हणून तो महापालिकेचा म्हणायचा का? मुळामध्ये मुंबईच्या महापौर प्रथम नागरिक आहेत। आम्हाला तुम्ही सांगता की त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही, आम्ही तो ठेवत आलोय, पुढेही ठेवणार। पण अशा गंभीर चुका पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या महापौरांना डावलताय, ही चर्चा माझ्याही आत्ता कानापर्यंत आली आणि ते उघड उघड दिसतंय। महापौर तुम्ही ज्या बसवल्या आहेत त्या चांगल्या सुशिक्षित आहेत, काम करतायत। त्यांना रबर स्टॅम्प म्हणून मुंबईचे अध्यक्ष वापरतायत का? आणि त्या वापरून घेणार नाहीत याची पण आम्हाला खात्री आहे, कारण शेवटी त्या महिला आहेत। महापौरांनी पण झालं की खूप गर्दी होते, त्या गर्दीतच हा आवाज येतोय, त्या गर्दीतलाच हा आवाज आहे, मी नाही म्हणत आहे। पण मग भाजपची सत्ता जर मुंबई महापालिकेवर असेल तर ती सत्ता नेमकं चालवतोय कोण? महापौर की भाजपचे पदाधिकारी? कोणाचं नाव घेताय तुम्ही? चालवतंय ज्या अध्यक्ष म्हणून आले अमित साटम, तेव्हा तिकडे पण हे चालू होतं विधानसभा, ती सोडून महापालिकेत आले। काय एवढा काय म्हणजे आम्हाला विचारता एवढा काय इंटरेस्ट? तो तुमचा काय इंटरेस्ट? तुम्ही बसवलं ना महापौर, मग महापौरांना द्या ना काम करायला, ते करायला द्यायचं नाही, येऊन आपापल्या हे करायचं आणि अंगाशी आलं की आमच्या अधिकाऱ्यांना सुळावर चढून मोकळे व्हायचं। बरं आहे, अधिकारी आहेतच आणि अधिकाऱ्यांना पण कळलं पाहिजे की किती आपण केलं पाहिजे चापलुशी। आम्हाला पण तेच विचारायचं आहे महापौरांना की तुम्हाला तरी कळतंय का कोण काम करतंय? हा जो दबक्या आवाजात आवाज येतोय तो आमचा तर कोणी येत नाहीत, मग हा तुमचीच लोक दबक्या आवाजात काय हे बोलतायत का? आणि महापौरांना टार्गेट करतायत का? आणि ते करताना दिसत आहेत। मैत्री आहे त्यामुळे मी थोडंसं पण सावध राहिल्याच पाहिजे त्या। आणि त्यांनी कुठली स्टेटमेंट देताना विरोधात स्टेटमेंट कोणाच्याही उगाचच कारण नसताना, म्हणजे सभागृह नेत्यांनी सांगितलं ह्यानी असं म्हणून नाही, धारा त्या वेगवेगळ्या आहेत। तुम्ही तुमच्या धारा आता भाजप बरोबर आहे, आपण जरा सावधतेने घ्या। मी उघड सांगते, खूप सावधतेने पाऊल टाका, आम्ही तुमच्या सोबत चांगल्या गोष्टीला नक्की आहोत। कॅमेरामन रवी चव्हाणसह मनीषा पाठक, झी 24 तास, मुंबई।